तर आपल्याला काय काय हवंय? 8 मऊ ब्रेड स्लाइस घ्या, 2 मस्त उकडलेले बटाटे, कुरकुरीतपणासाठी थोडंसं बटर, 4 ते 5 चमचे ती तिखट आंबट गोड हिरवी चटणी आणि हो, चवीनुसार मीठ. झालं. बघा किती सोपा आहे की नाही? आता येतोय तो भाग जो या सँडविचला आणखी खास बनवतो. त्या ताज्या क्रंची भाज्या. याच तर एका साध्या सँडविचला एका ग्रेट सँडविचमध्ये बदलतात. चला बघूया कोणत्या भाज्या आहेत. आपण घेणार आहोत एक बारीक चिरलेला कांदा, जो थोडासा तिखटपणा देईल. सोबत एक लालबुंद रसरशीत टमॅटो आणि एक थंडगार कुरकुरीत काकडी. या ताज्या भाज्यांमुळे जी चव आणि जे टेक्स्चर येतं ना, अप्रतिम. ओके, तर सगळं साहित्य जमलेलं दिसतंय. आता येतोय सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, हे सगळं एकत्र आणण्याचा. चला तर मग तयारीला लागूया. चला, सगळ्यात पहिलं काम, उकडलेले बटाटे घ्या आणि ते छान मऊ होईपर्यंत मॅश करून घ्या. झालं. आता ब्रेडच्या स्लाइसवर मस्तपैकी बटर लावा आणि त्यावर ती आपली हिरवीगार चटकदार चटणी पसरवा. हा झाला आपल्या चवीचा बेस तयार. चला, बेस तर तयार झालाय. आता वेळ आहे आपलं हे मास्टरपीस एकत्र जोडण्याची. खरी मजा तर इथेच आहे, जेव्हा एकावर एक चवीचे थर रचले जातात. ओके, तर त्या चटणी लावलेल्या ब्रेडवर आपलं बटाट्याचं मिश्रण छान एकसारखं पसरून घ्या. मग काय, त्यावर ठेवा तो बारीक चिरलेला कांदा, टोमॅटोचे काप आणि काकडीच्या चकत्या. वाह, काय सुंदर रंग दिसतायत बघा. आणि आता येतो तो लाख मोलाचा प्रश्न, चीज घालायचं की नाही? अहो शेफ आपण आहोत, त्यामुळे निर्णय पण आपलाच असणार. ज्यांना चीज खूप आवडतं त्यांनी तर अजिबात विचार करू नका. भरपूर किसलेलं चीज घाला. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे हं, पण खरं सांगू का, चीज घातल्यावर कुठली गोष्ट अजूनच भारी लागते, नाही का? आपलं सँडविच आता जवळजवळ तयार आहे. चला, आता याला तो शेवटचा फायनल टच देऊया आणि बनवूया एकदम गरमागरम, कुरकुरीत आणि तोंडाला पाणी आणणारं. चला, आता यावर दुसरा ब्रेड स्लाइस ठेवा आणि अगदी हलक्या हाताने दाबा. आता हे सँडविच मेकरमध्ये ठेवा किंवा तव्यावर. दोन्ही बाजूंनी मस्त सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. तो सुस्सूस असा आवाज येतोय ना भाजल्याचा, आहाहा. आणि तयार आहे आपलं परफेक्ट गरमागरम सँडविच. आता याला छान तिरकं कापलं की आतले ते रंगीबेरंगी थर पण दिसतील. चला तर मग आस्वाद घ्यायला तयार व्हा. हे सँडविच म्हणजे दुपारच्या जेवणासाठी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा अगदी मध्यरात्री लागलेल्या भुकेसाठी एकदम परफेक्ट उपाय आहे.